या बाजी काका. राणी साहेब कुठे आहेत? बोलवा त्यासनी. अब काल रात्रभर डोळ्यात डोळा नाही, केव्हा एकदा त्या खंडोजीला जाऊन बुकलतोय असं झालंय. त्याचीच इजाजत मागायला आलोय. इजाजत मिळणार नाही. अहो पर का पाहिलं ना काल केवढा तमाशा केला त्यानं. तमाशा म्हणजे सगळं जमवून आणलं होतं, पण त्या खंडोजीने सगळं उधळून लावलं. मी येतो. मग मी इथं बसून काय करू? चला मी बी येतो. आम्ही येतो. आम्हालाही ती गावं, तो मावळ प्रांत बघायचा आहे. आऊसाहेब, तुम्ही सर्व जाल, पण काल जे गेले ते परत येतील असं बघा. मतलब? काल जे गोदसभेत आले होते ते गाढवाच्या नांगराच्या भीतीने गेले. जी जमीन गाढवाच्या नांगराने नांगरलेली असते तिथे दिवा पेटवायचा नसतो. काय होतं? वंशाचा दिवा विझतो असा लोकांमध्ये समज आहे. अशा समजुती असतील तर कोण येईल पुण्यात? येतील, खूप येतील. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं, जी जमीन आदिलशहानं गाढवाच्या नांगरानं नांगरली ती सोन्याच्या नांगरानं नांगरायची. सोन्याचा नांगर? भाजपचे नाही म्हणजे जमीन नांगरणं ठीक आहे, पर नांगर सोन्याचा. अजबच करून दाखवूया. गाढवाच्या नांगराला सोन्याचा नांगर हा उतारा आहे. बाजी काका, बघूया जमीन कशी पवित्र होत नाही ते. अहो निस्ती पवित्र नाही राणी साहेब, लाख पटीनं पवित्र होणारी जमीन. सोनूपंत, दवंडी द्या. दिली. कल्पना सुरेख आहे. आम्हाला खात्री आहे हा सोन्याचा नांगर गाढवाच्या नांगराचे फराटे पुसून काढेल आणि आपल्या माणसाच्या मनातला अविश्वासाचं ढेकळही बाहेर काढेल. नामुमकिन, ये हो नहीं सकता. ते तर झालंच व, पर समध्या पुणे परगण्यात खबर पसरली की जिजाबाई सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरणार म्हणून. काफर औरत की सुर्रत दिन ब दिन बढ़ती जा रही है. तर व इथं सोनं बघायला मिळत नाही आणि ही बाई सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरणार. कुछ भी हो, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे, नहीं करेंगे हम बर्दाश्त. पर हुजूर, जिजाबाई कमाल म्हणायची, थेट तिनं खालच्या दगडालाच हात घातला. मतलब मी रोग बाय ठोक बोलणार आहे. तुम्हीच म्हणायचं ना, वरचा दगड वतनदार देशमुखांचा आणि खालचा दगड आदिलशाही सल्तनतचा. जिजाबाईचा रोग त्या खालच्या दगडावर आहे. खामोश. तुम्ही आम्हालाच खामोश करा, आम्ही खरं सांगतोय तर. पर 12 मावळात या सोन्याच्या नांगराची खबर अशी वणव्यासारखी पसरली. लोक तर अगदी आतुरतेनं या गोष्टीची वाट बघतायत. कसं होणार, कधी होणार. कुछ भी नहीं होगा, हम होने नहीं देंगे. हे आम्हाला भी माहित आहे. पर हुजूर, कुछ भी हो, हम सोने का हल चलने नहीं देंगे. सोने का हल पुणे के मिट्टी को छुएगा तक नहीं. फखरुद्दीन पान जी हुजूर. हमें पल पल की खबर मिलती रहनी चाहिए. अब असली जंग शुरू हुई है और दुश्मन है जीजाबाई. आऊसाहेब, लवकर बाहेर या. सगळ्यांनीच बाहेर या लवकर. अहो काय झालं? घाबरू नका. अहो, घाबरण्यासारख्याच हाका मारताय. काय झालं? थांबा. या रे घेऊन. नांगर? अहो कुठून आणला? आणला. आऊसाहेब म्हणाल्या आणि आम्ही अंमलबजावणी केली. वा 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 राज, अर्ध काम तर तुम्हीच केलं. आऊसाहेब, आवडला ना? आता हा नांगर धुण्यासाठी आम्ही मोठा माहीत नेतो. होय,
म्या बी येतो संग. नको. काय झालं आहो? नांगर आवडला नाही का? नाही. का? आम्ही सोन्याचा नांगर म्हणालो होतो. हा लाकडाचा नांगर आहे. हो म्हणाला होतात खरं, परंतु ह्याला आता सोन्याने नाही मडवता येणार. तेवढा दाम आणि तेवढं सोनं आमच्याकडे नाही. आणि सोन्याच्या नांगराशिवाय आमच्या इच्छेला अर्थ नाही शिवबा. मग आता काय करायचं शिवबा? पडू द्या असाच. पाटील, काय झालं अचानक? राणेसाहेब काय बोलले मला काहीच कळलं नाही. म्हणजे सोन्याच्या नांगराची इच्छा त्यांचीच, दवंडी त्यांनीच द्यायला सांगितली. होय, पण आता दाम नाही म्हणतात. नांगर हवाय तोही सोन्याचाच. काहीतरी गडबड आहे हमखास. काय करताय? तुम्हाला आम्ही आणलेला नांगर नको ना? रुसलात? मग राणेसाहेब, तुम्ही लेकराचं मन मोडलत बघा. पण म्हणून आम्ही आमचा शब्द मोडायचा? अहो पाटील काका, आम्ही लाकडाचा नाही तर सोन्याचा नांगर म्हणालोय. सोन्याचा? अहो ती लय अवघड गोष्ट आहे. पाटील, आमच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या. आम्ही सोन्याचा नांगर म्हणालो. सोन्याची तर जेजुरीही असते. नाही ध्यानात आलं. पाटील, एक तीळ 7 जणांनी वाटून घ्यायचा असतो ही गोष्ट आपल्याला माहिती. याचा अर्थ खरंच एक तीळ 7 जणात वाटून घ्यायचा असतो का? शब्द वेगळा आणि त्यामागचा अर्थ वेगळा. आऊसाहेब, तुम्हाला फाळ म्हणायचंय का? हो, कारण फाळ नाही तर नांगरही नाही. म्हणजे तुम्हाला सोन्याचा फाळ म्हणायचा आहे तर? होय 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 राज, तुम्ही म्हणताय तेच. राणेसाहेब, मी आणतो बनवून सोन्याचा फाळ. अहो पुण्याचं पाटील म्हणून एवढा मान द्या. मी लावतो नांगराला सोन्याचा फाळ. येतो राणेसाहेब. आऊ, जर फक्त फाळच लावायचा होता तर तो तुम्ही लावू शकला असता. आम्ही लावू शकलो असतो, पण या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळायला हवा. सोन्याचा नांगर या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला कळला ना, तर आयुष्यातील अनेक कोडी सुटतील. परीक्षा घेताय का? होय. कोणाची? आमचीच. राम राम. अरे राम 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 जांभरे पाटील, या बसा. आज सकाळी चाकण गाठलं. आली आठवण. आता तुम्ही तर काय पुण्याचं नाव घेतच नाही. आम्हालाच यावं लागलं इथपतूर. अव येणार की, पुन्हा आपलंच आहे. परवा ऐकलं पहार निघाली. निघाली? अव राणी साहेबांनी काढली. पुण्यांदा थाटा तुमचं दुकान पुण्यात. तो विचार हाय, पण भुई गाढवाच्या नांगरानं नांगरली आहे. अशा जागेत धंदा कसा होणार? खरं आहे तुमचं, पण त्याच भुईत सोन्याचा नांगर धरला तर? अव भाग्य फळाला येईल, भूमी पवित्र होईल. अव त्या पवित्र कामाला तुमचा हात लागल्याचं भाग्य तुमच्या नशिबी आहे. म्हणजे ज्या सोन्याच्या फाळानं जमीन नांगरायची आहे
तो सोन्याचा फाळ तुम्हाला बनवायचा आहे. काय सांगता अहो ही खरीच भाग्याची गोष्ट आहे. केवढा बनवायचा आहे फाळ? हा घ्या. हे मोठं काम आहे. एक शेअरभर सोनं लागल. लागू द्या किती मोहरा लागतील त्या, आणि तुमच्या घडणावळीचा दाम सांगा. ह्या कामाची घडणावळ न ग, पण एकूण शेअरभर सोनं आणि त्याला मोती पोवळ बी लावतो. थांबा सांगतो. फखरुद्दीन पाटील, पुण्या परगण्यात आणि 12 मावळात जितकी बी सोन्या चांदीची दुकानं आहेत ती समधी बंद करायची. ही अरेरावी बरी नाही. ओ जांभरे पाटील, आता अरे रावीच नांगर चालणार. तुम्ही बघतच राहा फक्त. फरमान पाठवलाय, वाचून घ्या नीट. आणि हे उचला सगळं. या तुम्ही. हा? राम राम. हुजूर 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 तुमचे चरण दाखवा हुजूर. कुठे आहे तुमचे चरण? चरण मतलब पाव हुजूर पाव, मला तुमच्या पायावर डोकं ठेवू दे. क्या हुआ? हुजूर आपने बहुत अच्छा किया, सोना बंद कर दिया. अब सबकी नींद हराम हो जाएगी. राहतील सगळे जागे. क्या बक रहे हो? कुलकर्णी, अहो सोना सोना, सोन्याची बाजारपेठ बंद केली. सोन्याची बाजारपेठ बंद केली. वा 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 वा. पण का बंद केली? कुलकर्णी, जिजाबाई सोन्याचा नांगर चालवणार होती ना. आलं का लक्षात? सोने का हल बनाने वाले थे. अब कहो बनाओ बनाओ हल. अहो आपले आमीन साहेब म्हणजे आपल्या मावळातलं महाताप. खरंच खरंच महाताप. कुलकर्णी, महाताप महाताप. सूर्यदेव. नाही हुजूर, सूर्यही नको आणि चंद्रही नको हुजूर. क्यों? क्या हुआ? क्या हम उसके तारीफ काबिल नहीं? हुजूर चंद्रावर डाग आहे हुजूर. आणि तुम्ही तर बेडाग आहात. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. बहुत खुश हुए. आम्ही पण खुश आहोत, कारण गंमत बघायला मिळणार जिजाबाईंची. हो ना, मोठं तोंडाने दवंडी पिटवली होती. सोन्याच्या नांगराने जमीन नांगरणार. फखरुद्दीन पंत, ध्यान रखना, हमें हर बात की खबर मिलती रहनी चाहिए. हर बात की. कधी एकदा तो सोन्याचा फाळ बघतोय असं झालंय आम्हाला. शिवबा, आम्हालाही खूप उत्सुकता लागून राहिली. राणी साहेब, तो सोन्याचा फाळ बघायला समजेच आतुर झाले. बाजी काका, कसा असेल तो नांगर ज्याला सोन्याचा फाळ असेल? आम्ही तर काळा दोरा तयारच ठेवलाय. फाळ आला की लगेच त्याला बांधायचा. अरे बघू बघू सोन्याचा फाळ. अहो मान्य आहे पाटील, तुम्ही दमला असाल, पण पहिल्यांदा तो सोन्याचा फाळ दाखवाच बुवा.
अहो त्यांना बसू तर दे, दम घेऊ देत. अहो ते बसलेतच. गोमाजी काका, पाटील काका, दाखवा बघू सोन्याचा फाळ. दाखवतो. आणि सोन्याचा फाळ. पाटील, सोन्याचा फाळ कुठं आहे? राणीसाहेब, माफी असावी. सोन्याच्या फाळाची घडवणूक नाही होणार. का? जिजाक्का, त्या आमीननं समद्या सोनारसनी तंबी दिली आहे. कोणी गुंजभर बी सोनं द्यायचं नाही असं म्हणतोय. घात झाला राणीसाहेब. त्या आमीननं घात केला. पुणे परगण्यात कुठंच सोनं मिळणार नाही. देवा, काय रे ही येळ आणली. असं म्हणजे हा अमीन तिथपर्यंत पोहोचला तर? होय, पोचला. आता आम्हालाच काहीतरी करायला हवं. काय करावं? आता काय करावं या लोखंडी फाळाचं? उजाडणार. उजाडणार. काळी आई नांगरणार. काळी आई नांगरणार. उजाडणार. उजाडणार. काळी आई नांगरणार. उजाडणार. उजाडणार. काळी आई नांगरणार. आऊसाहेब, तुमच्या बोलण्यातील गर्भित अर्थ हाच होता का? हो शिवबा, सोन्याचा नांगर आम्हीही घडवू शकलो असतो, पण त्यामुळे आमची तालेवारी दिसली असती आणि आमची तालेवारी तुमची मिराशी झाली असती. एक मशाल पेटली तर ती विझवता येते, पण लाखो ठिणग्यांमधनं तयार होतो तो वणवा, आणि तो वणवा विझवता येत नाही. अमीनला देखील नाही. याचा अर्थ जे काही झालं ते एका अर्थाने बरंच झालं. हो,
लोकसहभागातून तयार होणाऱ्या सोन्याच्या नांगरांनीच आपण पुण्याची जमीन नांगरायची. यासाठी आपल्याला कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल. शिवबा, ही लढाई नांगराविरुद्ध तलवारीची आहे आणि आपण ती जिंकायची. यासाठी आपला प्राण गेला तरी बेहत्तर.